कथा श्री समर्थ रामदास स्वामी, प्रदीप आणि ज्ञानाचा प्रकाश। एका रात्री समर्थ रामदास स्वामी एका गावातून जात होते। वाटेत त्यांना एक गरीब मुलगा दिसला। त्याला लिहिता वाचता येत नव्हतं। रामदास स्वामींनी त्याला विचारलं, बाळा, तुला शिकायचं आहे का? मुलगा म्हणाला, हो स्वामीजी, पण मला काहीच येत नाही। तेव्हा रामदास स्वामी त्याला झोपडीत घेऊन गेले। तिथे अंधार होता। त्यांनी त्याला एक दिवा, प्रदीप आणायला सांगितला आणि म्हणाले, हा दिवा पेटव। तो दिवा पेटला आणि त्या झोपडीत अचानक प्रकाश पसरला। स्वामी म्हणाले, बघ, हा दिवा छोटा आहे, पण अंधार मोठा असला तरी तो घालवतो। ज्ञान देखील असंच असतं। स्वामींनी एका कागदावर काही सोपी अक्षरं लिहून दिली आणि त्या मुलाला म्हणाले, या प्रकाशात बघ आणि वाचायचा प्रयत्न कर। मुलगा सुरुवातीला अडखळला। त्याला अक्षरं समजत नव्हती, पण स्वामींनी त्याला धीर दिला आणि म्हणाले, जसा दिवा अंधार दूर करतो तसं ज्ञान अज्ञान दूर करतं। आणि त्यानंतर तो हळूहळू अक्षरे वाचायला शिकला। या कथेतून आपणाला शिकवण मिळते की जसा दिवा रात्री अंधार दूर करतो, ज्ञान अज्ञानाचा अंधार घालवतो। शिकण्याची इच्छा असेल तर रात्र असो की अंधार, दिवा हाती घ्या आणि ज्ञानाच्या वाटेवर चला।